प्रेज द लॉर्ड. सर्व जीसस लॉर्ड चर्च, सर्व विश्वासणाऱ्यांना ख्रिस्त येशूमध्ये मी आज तुम्हाला सलाम करत आहे. आणि खरोखर प्रभूला धन्यवाद की पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला सर्वांना ही कृपा दिली. प्रियांनो, त्यांनी त्याचं हा श्वास, बायबल सांगतं ना की तो देव आपल्याला जीवन, प्राण, श्वास आणि सर्व काही देतो. आणि खरोखर त्याने आपल्याला हा श्वास यासाठी दिला की आपण त्याला ओळखावं प्रियांनो, आणि आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण त्याची आराधना करावी, त्याची महिमा करावी. खरोखर आपल्या जगण्याचा उद्देश हाच आहे की आपण त्या परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती करावी. आणि खरोखर प्रियांनो, यासाठीच परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं. प्रियांनो, यावेळेस आज आपण आजची जी शुक्रवारची सभा आपण सुरू करूया. आणि यावेळेस आपण आज प्रभूचं वचन ऐकणार आहोत. तर हे वचन ऐकण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया आणि खरोखर आपण अपेक्षा करूया की आज तो परमेश्वर आपल्या सर्वांबरोबर बोलणार आहे. तो त्याचं सत्य आज आपल्याला प्रगट करणार आहे. कारण बायबल सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला प्रत्येक बंधनातून आणि शापातून मुक्त करेल. तर प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण यावेळेस प्रियांनो आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. पिता, धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. पिता, पुन्हा एकदा तू आम्हाला सर्वांना प्रभू या शुक्रवारच्या सभेच्या निमित्ताने आम्हाला एकत्र केलंस. आम्ही सर्वजण पिता ऑनलाईन जरी आहोत तरी पण प्रभू आमचा विश्वास आहे की तुझ्या वचनाच्या द्वारे आज पिता तू प्रत्येक तुझ्या लेकराला तुझ्या आशीर्वादाने भरणार आहेस. पिता, प्रत्येकाला तुझं सत्य प्रगट करणार आहेस आणि प्रत्येकाला पिता तुझ्या आशीर्वादाने भरणार आहेस. ही पूर्ण वेळ, ही पूर्ण सभा पिता आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. पिता, धन्यवाद की तू आमची प्रार्थना ऐकतेस. पिता, आज प्रत्येक व्यक्तीला प्रभू तारणासाठी तू सज्ज केलंस, तारणासाठी अधिक आणि अधिक तयार केलंस. प्रभू तुझ्या आशीर्वादाने भरलंस, आरोग्याने भरलंस, म्हणून धन्यवाद. ही पूर्ण वेळ पिता आम्ही तुझ्या हातामध्ये, सर्व गौरव, सन्मान, महिमा पिता आम्ही तुला येशूच्या नावाने, आमेन. प्रियांनो, खरोखर आज आपण परमेश्वराच्या वचनामधून आपण देवाचं वचन आपण ऐकत असताना सर्वात प्रथम मला हे सांगू द्या की आपला परमेश्वर आपल्या सर्वांवर खूप प्रेम करतो. की बायबल सांगतं देव आपल्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये पाठवलं. आणि त्या प्रभू येशूनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं. त्याच्या मोलवान रक्ताने प्रियांनो विचार करा, आपले सर्व पाप त्याने क्षमा केलेले. आणि खरोखर प्रियांनो, इतकंच नव्हे की त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे आपले पाप क्षमा झाले. पण प्रियांनो, परमेश्वराचं वचन हे देखील सांगतं की त्या परमेश्वराने प्रियांनो आपल्याला जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. कारण बायबल सांगतं आपला जो परमेश्वर आहे हा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. जर आपण उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 26 वचन जर वाचलं, बायबल सांगतं परमेश्वराने ज्यावेळेस मनुष्याला बनवलं, सर्वात प्रथम परमेश्वराने काय केलं? माणसाला प्रियांनो त्याने आशीर्वाद दिला. तर प्रियांनो, खरोखर आपला परमेश्वर हा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आणि प्रियांनो, ज्या वेळेस आपण त्याची आराधना करतो, आपण त्याची भक्ती करतो, बायबलमध्ये असं म्हटलं ना, तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. आणि खरोखर प्रियांनो की आपण त्याच्या जवळ यावं म्हणून त्या प्रभू येशूने एक खूप मोठी किंमत त्या क्रूस खांबावर दिली. बायबल सांगते की सोनं चांदी अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, पण निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मौल्यवान रक्ताने प्रियांनो आपण मुक्त झालेलो आहोत. इतकंच नव्हे, देवाचं वचन सांगतं प्रियांनो तुम्हाला आणि मला आरोग्य मिळावं म्हणून प्रभू येशूने फटके खाल्ले.
आणि बायबल सांगते येशूला बसलेल्या माराने, येशूला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे तुम्ही आणि मी निरोगी झालो आहोत. तुम्ही आणि मी प्रत्येक शापातून मुक्त झालेलो आहोत. प्रत्येक अंधकाराच्या सत्तेतून आपण मुक्त झालेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, देवाचं वचन सांगतं त्या प्रभू येशू ख्रिस्ताने कलसीकरास पत्र 1 अध्यायामध्ये असं म्हटलं की त्या देवाने आपल्याला अंधकाराच्या सत्तेमधून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलं आहे. आणि म्हणून प्रियानो आपण आशीर्वादित आहोत. आणि प्रियानो आज जे वचन आपण पाहणार आहोत की खूप महत्वाचं वचन आहे. पण हे वचन सांगण्या अगोदर मला असं वाटलं की आपल्या सर्वांना ही आठवण करून द्यावी प्रियानो, सर्वात महत्वाची गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी त्या क्रूस खांबावर बलिदान करून त्याचं मोलवान रक्त सांडून त्याने आपल्याला विकत घेतलेले, त्याने आपलं तारण केलेले, त्याने आपल्याला प्रियानो स्वर्गासाठी नेमलेलं आहे. स्वर्गीय राज्यामध्ये त्याने आपल्याला आणलेलं. आणि प्रियानो आता आपण सर्वजण त्याच स्वर्गीय राज्यासाठी, त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रियानो आपण तयारी करत आहोत. प्रियानो तुम्हाला माहिती आहे की जे सर्व आज चिन्ह आपण जगामध्ये प्रगट होताना आपण बघत आहोत ना, की बायबलमध्ये म्हटलं की येशू ख्रिस्त बोलला की तो येण्या अगोदर जागोजागी भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि मऱ्या येतील. आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जे देवाने त्याच्या वचनामध्ये सांगितलं होतं त्या वचनाप्रमाणे आज आपण बघतोय की पूर्ण जगामध्ये ही मरी पसरलेली आहे. आता जवळजवळ प्रियांनो 1 महिन्याच्या वर झालं की आपण सर्वजण घरामध्ये बसून आहोत, पूर्ण जग घरामध्ये. आणि प्रियांनो ही जी मरी एक मोठं चिन्ह आहे की येशू लवकरच येणार आहे. ऑफकोर्स पण आज मला एक खूप विशेष वचन तुम्हाला सांगायचंय की येशू या मरीच्या समयीमध्ये येणार नाही, तर येशू कधी येणार आहे. आज आपण परमेश्वराच्या वचनामधून एक खूप महत्वाचं वचन आपण ऐकूया. आणि प्रियांनो खरोखर आपण येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी आपण सज्ज होऊया, तयार होऊया. त्यावेळेस प्रियांनो आपण एक वचन वाचूया. आपण मत्ते याचं 24 अध्याय आणि आपण 26 पासून ते आपण 44 पर्यंत वचन वाचूया. त्यावेळेस मी बायबल मधून हे वचन वाचणार आहे. आपण मत्ते याचा 24 अध्याय आणि आपण 36 पासून ते आपण 44 पर्यंत वचन वाचूया. प्रियानो इथे देवाचं वचन सांगतं, त्या घटकेविषयी व त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाही नाही. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून येईपर्यंत त्यास समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घर धन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्ही ही सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. तर प्रियांनो खरोखर इथं परमेश्वराचं वचन सांगते की येशू ख्रिस्त तो दिवस व ती घटका कधी आहे कोणालाच माहिती नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. बायबल सांगतं स्वर्गातील दूतांना माहिती नाही, पुत्रालाही माहिती नाही आणि कोणत्याही माणसाला देखील माहिती नाही. कोणताही व्यक्ती डेट देऊ शकत नाही, तारीख देऊ शकत नाही की ह्या तारखेला प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. पण बायबलमध्ये इथं एक महत्वाची गोष्ट इथं लिहिलेली
की येशू ख्रिस्त कधी येणार आहे, त्याचं चिन्ह काय, इथं मात्र लिहिलेलं आहे. जसं आपल्याला माहिती ही जी मरी आहे ही एक चिन्ह आहे की येशू येणार. पण प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का की तो कधी येणार ना, कोणत्या दिवशी येणार हे स्पष्टपणे लिहिलेलं नाही. फक्त सांगितलं की मर्या येतील, भूकंप होतील, दुष्काळ होतील. आणि अजून एक गोष्ट इथं सांगितली ती आपण वाचूया. इथं बायबल सांगतं, तेव्हा जसे जल प्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जल प्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. तर प्रियांनो, इथं आपण काय पाहतो की देवाचं वचन इथं प्रियांनो आपण बघतोय की येशू ख्रिस्त येणारे ना. तर बायबल सांगतं एकदम साधारण ते दिवस असणार आहेत. आज आपण जसं पाहतो ना, आपण घरामध्ये बसलोय या मरीमुळं, तसे हे ते दिवस नसणार आहे. तर बायबल सांगतं प्रियांनो, येशू ज्यावेळेस येणार त्यावेळेस लोक खात पित होते ना. बायबल सांगतं की लोक लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते. आणि प्रियांनो, आपण पाहतो की संपूर्ण जी पृथ्वीचं वातावरण राहील हे एकदम साधारण राहील, है ना. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जेव्हापासून ही मरी ना आलेली आहे, विशेष करून ज्या सर्व विश्वासणाऱ्यांना माहिती आहे की बायबलमध्ये हे चिन्ह लिहिलेले आहे. तर प्रियांनो, आपण जेव्हापासून घरामध्ये आहोत, आपण सर्वजण, मला माहिती आहे की आपण प्रार्थनेमध्ये आहोत, आपण देवाच्या वचनामध्ये आहोत, आणि आपण सर्वजण ना प्रभू येशूच्या दुसरे येण्याची वाट पाहत आहोत, है की नाही. आणि खरोखर प्रियांनो, आपण जसं बायबलमध्ये सांगितलं ना की येशू ख्रिस्ताने पण सांगितलं की तुम्ही जागृत राहा, झोपू नका. येशू ख्रिस्त बोलला की तुम्ही प्रार्थना करीत जागृत राहा. आणि खरोखर आपण सर्वजण या समयामध्ये प्रार्थना करत आहोत, देवाचं वचन वाचत आहोत. आपण इवन आपल्या मंडळीमध्ये आपण उपास देखील सुरू केलेले आहेत, आणि त्याचा उद्देश हाच की आपण जागर राहावं प्रियांनो, कारण येशू येणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जी महत्वाची गोष्ट बायबल इथं सांगते की येशू ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस कोणती मरी नसणार आहे, लोक खात पित असणार आहेत, लोक जसं बायबल सांगतं ना की लग्न करून देणार आहेत, लग्न करून घेणार आहेत. आपण पाहतो की आज या कोरोनाच्या व्हायरसमुळं ना लोक कामावर जात नाहीयेत ना. आपण पाहतो की आज तर अशी परिस्थिती की आपण पाहतो आपण सर्वजण घरी आहोत, आणि आपण व्यवस्थित जसं बायबल सांगतं की सर्वदा प्रार्थनेमध्ये तत्पर असा, आपण प्रार्थनेमध्ये तत्पर आहोत, आपण उपास करत आहोत, आपण बायबल वाचत आहोत. पण प्रियांनो, जी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त ज्यावेळेस येणार आहे, बायबल सांगतं त्यावेळेस जी सर्व परिस्थिती असणार आहे ती सर्व परिस्थिती एकदम साधारण असणार आहे. की बायबल सांगतं येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस लोक खात पित असतील, लग्न करून घेत असतील, आणि लग्न करून देत असतील. पण विचार करा, आता कोरोनामुळे अशी काय परिस्थिती झालेली आहे. विचार करा की सर्व लग्न कॅन्सल झालेले आहेत, है की नाही. कारण लोकांना एकत्र जमण्याची परवानगी नाही. दारूचे दुकानं सर्व बंद झाले, है की नाही. की आपण पाहतो की इथं जे बायबल सांगतं खात पित होते ना, लोकांचं दारू पिणं बंद झालेलं आहे. इव्हन आपण पाहतो अनेक लोकांचं ह्या कोरोनामुळं जॉब देखील गेलेला आहे. आणि प्रियांनो, अनेक लोकांना जेवणाचा देखील प्रश्न उद्भवलेला आहे. मग आपण पाहतो की आज अशी परिस्थिती आहे. मग प्रियांनो, सांगण्याचा तात्पर्य प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, बायबल सांगतं मनुष्याचं पुत्राचं येणं केव्हा होईल, ज्यावेळेस सर्व काही आपण पाहतो की साधारण परिस्थिती राहील. कोणताही आपण पाहतो की त्या काळामध्ये आपण पाहतो, जसं इथं बायबल सांगतं ना की लोक खात पित असतील, लोक लग्न करून देतील, लोक लग्न करून घेतील. आता महत्वाची गोष्ट अजून एक मी तुम्हाला सांगू इच्छितो. जसं मी तुम्हाला सांगितलं प्रियांनो, आता ना आपण सर्वजण प्रार्थना करत आहोत, आपण सर्वजण उपासामध्ये आहोत, बायबलचं आपण
वचन वाचत आहोत. पण प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट विचार करा, ज्या वेळेस ही सर्व कोरोनाची परिस्थिती संपणार आहे आणि आपल्याला माहिती ती लवकरच संपणार आहे, पण त्यानंतर आपण कसं वागणार आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रियांनो, आता सध्या तर आपण प्रार्थनेमध्ये आहोत, आपण उपवास करत आहोत, आपण बायबल आपण वाचत आहोत, मोबाईलवर सुद्धा आपण परमेश्वराचं वचन पाहण्यासाठी उत्सुक आहोत. आपण अनेकांना देवाचं वचन मोबाईलवर आपण पास करत आहोत. पण एकदा ही कोरोनाची सर्व परिस्थिती संपल्यानंतर प्रियांनो, आपण काय करणार आहे? महत्वाची गोष्ट आहे, पुन्हा एकदा ज्यावेळेस एक साधारण परिस्थिती होणार आहे, त्यावेळेस मग मात्र आपली प्रार्थना करणं बंद होणार आहे का? आपलं देवाचं वचन वाचणं बंद होणार आहे का? आपले उपास करणं बंद होणार आहे का? आपण जे आज मोबाईलवर दुसऱ्या कोणत्या गोष्टी न बघता आपण परमेश्वराचे वचनाचे संदेश ऐकत आहोत, ते आपलं बंद होणार आहे का? आणि प्रियांनो, खरोखर मी तुम्हाला सांगतो, हा पूर्णपणे मला असं वाटतं ना की असं होऊ शकतं, कारण ज्या वेळेस एक साधारण परिस्थिती निर्माण होते, लोक त्यांच्या, आपण पाहतो ना की त्यांच्या कामामध्ये व्यस्त होऊन जातात. आपण पाहतो की सर्वजण, आपण पाहतो आपापल्या जीवनाच्या उद्योगधंद्यामध्ये आपण पाहतो ना की व्यस्त होऊन जातात. आणि मग काय होतं की आपण जागृत राहत नाही. प्रियांनो, आपण जगामध्ये गेल्यानंतर जगातल्या लोकांसारखं बनायला लागतो, आहे की नाही? आणि मग म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आज मी तुम्हाला जो परमेश्वराचा संदेश तो मला परमेश्वराने दिला, तो हा की आज आपण प्रार्थना करत आहे, आज आपण वचन वाचत आहे, आज आपण उपवास करत आहे, आज आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण येत आहोत, प्रभूला वेळ देत आहोत. पण ही सर्व परिस्थिती संपल्यानंतर देखील आपल्याला हे कंटिन्यू करायचंय प्रियांनो. कारण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, बायबल स्पष्ट सांगतं की येशू ख्रिस्त, जसं आपण आता ते वचन वाचलं प्रियांनो ना, आता आपण परमेश्वराचं वचन वाचलं, जसं मी तुम्हाला आता वाचून दाखवलं की देवाचं वचन सांगतं, म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घर धन्याला कळले असते, तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. तर प्रियांनो, आपल्याला जसं येशू ख्रिस्त बोलला की तुम्ही प्रार्थना करीत जागृत राहा, आपल्याला जागृत राहायचे प्रियांनो. आपल्याला येशू ख्रिस्त, बायबल सांगतं, जे जागृत राहणार आहे, तर बायबल सांगतं ना की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घर धन्याला कळले असते, तर तो जागृत राहिला असता. तर प्रियांनो, आज म्हणजे ह्या वचनाचा जो संबंध इथं आपण पाहतो, हा येशूच्या दुसऱ्या येण्याबरोबर केलेला आहे. तुम्हाला माहितीये, जर आपल्याला माहितीये की आज चोर येणार आहे ना, किंवा उद्या चोर येणार आहे, तर आपण काय करू? आपण जागृत राहू ना. तो कधी येईल आपल्याला माहिती नाही, चोर पण आपल्याला माहिती आहे आज रात्री चोर येणार आहे, तर आपण काय हो? आपण जागृत राहू. तसंच प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की प्रियांनो, आज ही सर्व कोरोनाची परिस्थिती आहे, व्हायरस सगळीकडे, आणि म्हणून आपण जागृत आहोत, आपण प्रार्थनेमध्ये आहोत, आपण बायबल वाचत आहोत, आपण उपवास करत आहोत. हे सर्व खूप चांगलं आहे. पण ज्यावेळेस सर्व परिस्थिती नॉर्मल होणार आहे प्रियांनो, हे आपलं आध्यात्मिक जीवनामध्ये आपलं जो वेळ आहे, आपलं आध्यात्मिक जीवन हे कमी झालं नाही पाहिजे, तर हे अधिक वाढलं पाहिजे. कारण प्रियांनो, बायबल सांगतं की जो जागृत राहील त्याचा बचाव होणार आहे. इथं बायबल सांगतं म्हणून जागृत राहा. आणि प्रियांनो, खरोखर तुम्हाला आणि मला या समयामध्ये जागृत राहायचं. येशू ख्रिस्त बोलला कसं जागृत राहायचंय? प्रार्थना, तुम्ही प्रार्थना करीत जागृत. आपण एक वचन वाचूया. आपण जर लूकचं पुस्तक याचा 21 अध्याय, आणि प्रियांनो, इथं बायबल सांगतं की आपण जर 21 अध्याय आणि आपण 24 पासून ते आपण 36 पर्यंत वचन वाचूया. बायबल इथं सांगतं, तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित आदाशीपणा, दारूबाजी व संसाराची चिंता यांनी तुमचे अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व
लोकांवर त्याप्रमाणेच येईल. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. तर खरोखर प्रियांनो, इथे देवाचं वचन काय सांगत आहे की तुम्ही सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. आज जे वचन मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज सगळीकडं बिकट परिस्थिती, व्हायरसची परिस्थिती, आपण पाहतो अनेक ठिकाणामध्ये लोक मरत आहेत आणि आज अनेक लोकांना टेन्शन आलेले आणि म्हणून आज त्या टेन्शनमुळे लोक प्रार्थना करत आहे. आज अनेक लोक चिंतेमुळे प्रार्थना करत आहे. पण प्रियांनो, ज्यावेळेस साधारण दिवस येतील, हे सर्व व्हायरसची परिस्थिती लवकरच संपणार आहे, त्याच्यानंतर मात्र जसं बायबल सांगतं की तुम्ही सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा, हे आपण लक्षात ठेवणार आहोत का नाही? आणि यासाठीच प्रियांनो, तुम्हाला हे सांगण्यासाठी की हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं. प्रियांनो, आपल्याला सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहायचं. पण प्रियांनो, अजून एक महत्वाची गोष्ट देवाचं वचन मत्तेमध्ये सांगतं की आपल्याला माहिती आहे, देवाचं वचन सांगतं ना, मत्ते 24 मध्ये असं म्हटलं ना, पहिली गोष्ट तर इथं सांगितलं जागृत राहा, पण अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली, म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. बायबल सांगतं दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्हीही सिद्ध असा. बायबल सांगतं जी दुसरी महत्वाची गोष्ट आहे, येशू ख्रिस्त कधी येणार आपल्याला माहिती नाही. म्हणजे ह्या वचनावरून तर असं वाटतं की नोहाच्या समयामध्ये जसे लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, नॉर्मल वेळ असणारे, साधारण वेळ असणारे, कोणती आपण पाहतो सर्व काय एकदम नॉर्मल असणार आणि त्यावेळेस येशू येणार आहे. मग प्रियांनो ना, आपण पाहतो त्या नॉर्मल समयामध्ये, वेळेमध्ये, त्या साधारण अशा समयामध्ये ज्यावेळेस आपण कामावर जाते ना, आपण सर्व काय आपल्या घरामध्ये आपण फिरायला जाते, आपण शॉपिंगला जाते, आपण सर्व काय पिकनिकला जाते, पण त्या सर्व वेळेमध्ये सुद्धा प्रियांनो आपल्याला काय करायचंय, आपल्याला जागृत राहायचंय ना. आणि कसं जागृत राहायचंय तर बायबल सांगतं सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. आता अजून एक महत्वाची गोष्ट इथं बायबल सांगत आहे की तुम्हीही सिद्ध असा. सिद्ध असा म्हणजे काय, तयार असा. प्रियांनो, येशू ख्रिस्त येणार आहे आणि येशू ख्रिस्त त्यांना घेऊन जाणार आहे जे तयार आहे. प्रियांनो, यावेळेस आपण एक वचन वाचूया. जर आपण मत्ते याचा 25 अध्याय आणि 10 वचन, इथं बायबल सांगतं प्रियांनो की त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हास ओळखीत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. तर प्रियांनो, इथं आपण पाहतो आपल्या सर्वांना परिचयाचा हा दृष्टांत आहे, 10 कुमारिकेंचा दृष्टांत. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या 5 होत्या, बायबल सांगतं त्या शहाण्या होत्या. आणि आपण पाहतो ज्या 5 होत्या त्या मूर्ख होत्या. शहाण्या होत्या त्यांच्याकडे आपण पाहतो दिवा होता आणि त्यांच्याकडे आपण पाहतो भरपूर तेल होतं, त्यांचा दिवा लागलेला होता प्रियांनो ना. आणि ज्या मूर्ख होत्या प्रियांनो, बायबल सांगते त्यांच्याकडे दिवा होता पण त्यांच्याकडे भरपूर तेल नव्हतं. होतं तेल पण कमी होतं. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे की बायबल सांगतं, दावीद राजा असं बोलतो की परमेश्वराचं वचन आपल्या पावलाकरिता दिवा आणि आपल्या मार्गावर प्रकाश आहे. तर दिवा म्हणजे काय? दिवा म्हणजे देवाचं वचन, बायबल. हे जे बायबल आहे आपल्यासाठी दिवा आहे, आपल्यासाठी प्रकाश आहे. पण प्रियांनो, तेल म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे, तेल म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. आता एक खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जो दिवा लागलेला आहे त्याचाच फायदा आहे. तुमच्या घरामध्ये ट्यूबलाइट आहे, बल्ब आहे, जर ते ट्यूबलाइट आणि तो बल्ब त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे तरच त्याचा फायदा आहे. जर दिवा आहे आणि तेल नाही तर त्याचा फायदा नाही. आज आपण पाहतो अनेक विश्वासणाऱ्यांकडे, अनेक ख्रिस्ती लोकांकडे बायबल आहे पण प्रियांनो त्यांचा दिवा लागलेला नाही. म्हणजे इन शॉर्ट आपण पाहतो देवाचं वचन फक्त ऐकणं
हे महत्वाचं नाही, पण त्या वचनाप्रमाणे ऐकून कृती करणारं हे महत्वाचं. ते वचन ऐकून त्याप्रमाणे वागणं हे महत्वाचं आहे. आणि मग म्हणून प्रियानो, सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्याकडं आज देवाचं वचन आहे, पण आपण आपला दिवा लागलेल्या काय आपण त्या वचनाप्रमाणे कृती करत आहोत का? प्रियानो, बायबलमध्ये अजून एक उदाहरण दिलं, जसं आपण पाहतो शहाण्या कुमारी आणि मूर्ख कुमारी ना. बायबलमध्ये येशूने अजून एक उदाहरण दिलं, शहाणा मनुष्य आणि मूर्ख मनुष्य. बायबल सांगतं एक शहाणा मनुष्य होता आणि त्याने आपलं घर बांधलं. त्याने त्याचा जो घराचा पाया होता हा खडकावर बांधला प्रियानो. आणि ज्यावेळेस त्याने ते घर खडकावर बांधलं, बायबल सांगतं वादळ आला, पूर आला, पाऊस आला, त्या घराला लागला, पण ते घर पडलं नाही. बायबल सांगते तसंच एक मूर्ख मनुष्य होता आणि त्या मूर्ख मनुष्याने सुद्धा घर बांधलं, पण प्रियानो त्यांनी त्याचं घर वाळूवर बांधलं. आणि बायबल सांगते ज्यावेळेस त्यांनी ते वाळूवर घर बांधलं, वादळ वारा पाऊस आला, त्या घराला लागला आणि प्रियानो त्याचं घर बायबल सांगतं कोसळून पडलं. पण प्रियानो, जो व्यक्ती, आता महत्वाची गोष्ट नाही, हा जो ज्याने आपलं घर वाळूवर बांधलं आणि ज्याने आपलं घर खडकावर बांधलं, ज्याने आपलं घर खडकावर बांधलं, येशू त्याला बोलला शहाणा मनुष्य. आणि ज्याने आपलं घर वाळूवर बांधलं त्याला बोलला मूर्ख मनुष्य. प्रियानो, तुम्हाला आणि मला शहाण्या मनुष्यासारखं व्हायचं, तुम्हाला आणि मला शहाण्या कुमारिकेंसारखं व्हायचं. शहाण्या कुमारी आणि शहाण्या मनुष्यामध्ये कोणता गुण होता? प्रियानो, येशू ख्रिस्त बोलला शहाणा मनुष्य तो आहे की जो देवाचं वचन ऐकतो आणि त्या वचनाप्रमाणे कृती करतो, वागतो. म्हणजे फक्त वचन असून फायदा नाही प्रियानो, त्या वचनाप्रमाणे कृती करणं आपल्या सर्वांना खूप गरजेचं आहे. प्रियानो, जर आपल्याकडे बायबल आहे आणि या बायबल प्रमाणे, या वचनाप्रमाणे जर आपण आचरण करत नाही, तर आपण त्या मूर्ख कुमारिकेंसारखं आहोत की त्यांच्याकडे दिवा आहे पण त्यांचा दिवा मात्र बंद आहे. आणि मग म्हणून प्रियानो, आज मी तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगते प्रियानो, की तुम्हाला आणि मला इथं देवाचं वचन सांगतं ना, परमेश्वराने इथं सांगितलेले की परमेश्वराचं वचन इथं सांगतं प्रियानो, की त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला तेव्हा ज्यांची तयारी झाली होती. तर बायबल सांगतं की ज्यांची तयारी झाली होती. प्रियानो, ज्या कुमारी तयार होत्या म्हणजे काय प्रियानो, त्यांना देवाचं वचन माहिती होतं आणि ते त्या देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करत होत्या. प्रियानो, इफिसकरास पत्रामध्ये देखील आपण पाहतो की बायबल स्पष्ट रीतीने सांगतं येशू ख्रिस्त अशा मंडळीसाठी येणार आहे प्रियानो, की बायबल सांगतं की त्याच्यामध्ये एक सुद्धा डाग किंवा सुरकुती नाही. आपण ते वचन वाचूया. जर आपण इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय, इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय. आणि प्रियानो, परमेश्वराचं वचन असं सांगतं की अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. तर प्रियानो, इथं देवाचं वचन सांगत आहे की इथं बायबल सांगत आहे प्रियानो की येशू ख्रिस्त वचनाद्वारे जलस्नानाने मंडळीला स्वच्छ करून पवित्र करत आहे. आणि इथं बायबल सांगत आहे की गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. प्रियानो, तो अशा मंडळीसाठी येणार आहे जी गौरवयुक्त मंडळी आहे. आणि इथं बायबल सांगतं प्रियानो, त्या मंडळीमध्ये एक सुद्धा डाग किंवा सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष आहे. तर प्रियानो, खरोखर हा जो सर्व वेळ आहे प्रियानो, हा सर्व वेळ प्रियानो, आज आपण घरी आहोत, आज अनेक जण जॉबवर नाहीयेत, आपण पाहतो सरकारने सर्व बंद केलेले. मी तुम्हाला सांगतो परमेश्वराने हा वेळ तुम्हाला का दिलेला आहे? परमेश्वराने तुम्हाला हा वेळ तयारी करण्यासाठी दिलेला आहे की तुम्ही त्या वचनाच्या जलस्नानाने स्वच्छ व्हावं आणि पवित्र व्हावं. पण अजून एक महत्वाची गोष्ट प्रियानो ना, की जितकं महत्वाचं देवाचं वचन आपण पाहिलं की जो दिवा आहे हे वचनाला आपण पाहतो
प्रगट करतो किंवा आपण पाहतो वचनाचं प्रतीक आहे. पण त्याच रीतीने या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी आपल्याला तेलाची गरज आहे, आणि तेल म्हणजे पवित्र आत्मा. प्रियांनो, त्या वचनाच्या, त्या पवित्र आत्म्याच्या तेलाशिवाय प्रियांनो तुम्ही आणि मी देवाच्या वचनाप्रमाणे आपण कृती करू शकत नाही. आपण एक वचन वाचूया. आपण जर रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय, आणि प्रियांनो इथं जर आपण एक वचन वाचलं, आपण रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि दुसरं वचन वाचूया. इथं बायबल सांगतं, कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. प्रियांनो, इथं बायबल सांगत आहे, कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम. प्रियांनो, जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, पवित्र आत्मा हा जीवनाचा आत्मा आहे. आणि प्रियांनो, तो पवित्र आत्म्याचा जो नियम आहे तो काय करतो आपल्याला, ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन जगतो, रोज आपण पवित्र आत्म्याने भरतो. कारण बायबल सांगतं प्रियांनो इफिसकरास पत्रामध्ये की तुम्ही द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, ज्यामध्ये बेतालपणा आहे, पण तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. प्रियांनो, तुम्हाला आणि मला सांगितलेले की तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. आणि पवित्र आत्म्याने आपल्याला कसं परिपूर्ण व्हायचं, तर इफिसकरास पत्रामध्ये असं म्हटलेलं की तुम्ही स्तोत्रे, गीते, गायने तुम्ही गा, हालेलुया, आणि परमेश्वराची स्तुती करा. ज्याच प्रियांनो आपण परमेश्वराची आराधना करतो, परमेश्वराची स्तुती करतो, आपलं लक्ष आपण त्याच्याकडं केंद्रित करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो ना, की आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवतो. प्रियांनो, इव्हन आपण उपासामध्ये वेळ घालवतो. काय होतं, या सर्व आपण पाहतो ना की प्रार्थनेचा परिणाम ना, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहून आराधना करण्याचा परिणाम, परमेश्वराची स्तुती करण्याचा परिणाम काय होतो, आपण त्याच्या पवित्र आत्म्याने भरतो. आणि खरोखर परमेश्वराच्या कृपाने या लॉकडाऊन मुळे आता आपल्याला भरपूर वेळ आहे. तुम्ही घरी आहात तर या वेळेचा फायदा घ्या. जास्तीत जास्त वेळ परमेश्वराची स्तुती करा, परमेश्वराची आराधना करा. केवळ फक्त न्यूज पाहत नका बसू. तर प्रियांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा, परमेश्वराची आराधना करा, उपास करा. म्हणजे काय होईल की तुम्ही त्या तेलाने, ते तेल तुमच्याकडे राहील, पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्यावर येईल. आणि प्रियांनो, खरोखर जसं आपण पाहिलं की त्या शहाण्या कुमारीकडे काय होतं, त्यांच्याकडे दिवा पण होता आणि तेल पण होता. आता पवित्र आत्मा आल्यावर काय होतं आपण बघूया. आपण जर एजकेलचं पुस्तक याचा 36 अध्याय प्रियांनो आपण बघूया. एजकेल याचा 36 अध्याय. प्रियांनो, इथं देवाचं वचन सांगतं, मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. तर आपण पाहतो एजकेल याचा 36 अध्याय आणि 27 वचनामध्ये ही भविष्यवाणी, नवीन कराराविषयीची भविष्यवाणी प्रियांनो. आणि इथं परमेश्वर बोलतो, मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. तर खरोखर प्रियांनो, आपण बघितलं आज ना, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसरे येण्यासाठी सिद्ध व्हायचंय. आणि कसं सिद्ध व्हायचं, तर बायबल सांगतं प्रियांनो, देवाचं वचन इथं आपल्याला सांगत आहे की तुम्हाला आणि मला, बायबल सांगतं, पवित्र आत्म्याने भरायचंय. पवित्र आत्माने भरण्यासाठी आपल्याला प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा आहे, प्रभूच्या आराधनेमध्ये वेळ घालवायचा आहे. प्रियांनो, आपल्याला देवाच्या वचनामध्ये वेळ घालवायचा आहे. आणि जसं तुम्ही प्रभूच्या आराधनेमध्ये, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये वेळ घालवणार आहात प्रियांनो, तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यासाठी आपण सिद्ध होत आहोत, तयार होत. कारण आपण बघितलं प्रियांनो, ज्या कुमारी सिद्ध होत्या, ज्या तयार होत्या, त्या वराबरोबर गेल्या आणि बायबल सांगतं की दरवाजा बंद झाला. तर प्रियांनो, खरोखर आज सर्वात महत्वाची गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, येशू ख्रिस्त येणार आहे. तो एकदम आपण पाहतो साधारण वेळेमध्ये येणार आहे, जेव्हा लोक खात पीत होते, लोक लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आणि प्रियांनो, आपल्याला माहिती आहे प्रियांनो की पण त्या वेळेमध्ये जे लोक जागरूक असणार आहेत प्रियांनो, आता
या लॉकडाऊन मध्ये आपण जागृत आहोत, प्रार्थना करत आहोत, वचन वाचत आहोत, प्रभूची आराधना करत आहोत. पण या सर्व जे आपण आध्यात्मिक जे गोष्टी आपण करत आहोत त्या आपल्या कमी झाल्या नाही पाहिजे, तर आपल्याला त्या कायम ठेवायच्या. आणि प्रियांनो, ज्यावेळेस आपण तयार असणारे, प्रियांनो आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये वेळ घालवत असणारे, आपण ज्यावेळेस परमेश्वराची आराधना करत असणारे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो, जसं आपण बघितलं, जो शहाणा मनुष्य होता त्याने काय केलं, तो परमेश्वराचं वचन त्याने ऐकलं आणि त्या वचनाप्रमाणे प्रियांनो त्याने कृती केली, तो वागला. आणि शहाण्या कुमारी पण कोण आहे, ज्या तयार आहेत प्रियांनो, त्या शहाण्या कुमारी सुद्धा त्या आहेत की ते देवाचं वचन ऐकतात, त्यांच्याकडे दिवा आहे आणि त्यांच्याकडे तेल आहे, त्यांचा दिवा बंद नाहीये, त्यांचा दिवा लागलेला आहे. आणि प्रियांनो, खरोखर मी आज तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो की तुमचा देखील दिवा लागलेला असा, म्हणजेच प्रियांनो जे देवाचं वचन सांगतं त्या वचनाप्रमाणे कृती करणार आपण बनूया. आणि यासाठीच परमेश्वर प्रियांनो त्याने आपल्याला बायबल पण दिलेले, हे वचन पण त्याने आपल्याला दिलंय, पण त्याच रीतीने प्रियांनो आपल्याला त्याच्या आत्म्याने भरायचंय, प्रार्थनेच्या द्वारे, आराधनेच्या द्वारे, आणि त्या परमेश्वराला विनंती करून रोज आपल्याला विनंती करायची की प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. तर प्रभूला धन्यवाद. माझी अपेक्षा आहे आजच्या या वचनाने तुम्ही सर्वजण आशीर्वादित झालेले आहात. सर्वात महत्वाची गोष्ट अजून एक मी सांगू इच्छितो, प्रियांनो तुम्हाला आणि मला घाबरण्याचं कारण नाहीये या परिस्थितीमध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की येशू ख्रिस्ताने आपल्या जीवाबद्दलची खंडणी भरलेली आहे. तुम्हाला आणि मला कोणताही व्हायरस, करोना स्पर्श करू शकत नाही. बायबलमध्ये आपण पाहतो की साम 91 मध्ये आपण पाहतो की स्तोत्रसंहिता 91 मध्ये म्हटलेला, कारण तू परात्पराला निजधाम केला आहेस म्हणून कोणतंही अरिष्ट तुझ्या जवळ येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबू जवळ येणार नाही. तर प्रियांनो, खरोखर या वेळेचा सदुपयोग करा, प्रार्थनेमध्ये राहा, देवाच्या वचनामध्ये राहा, प्रभूच्या आत्म्याने भरा, उपास करा, प्रार्थना करा, प्रभू येशूचा जटून शोध करा. प्रभूला धन्यवाद.